नमस्कार. कट्टा कोल्हापूरच्या आजच्या या सुवर्ण महोत्सवी मुलाखतीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि प्रथमतः आज कट्ट्यावरती जे आलेले आहेत, कोल्हापुरात काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचं असल्यास ज्यांचं नाव प्राधान्याने घेतलं जातं ते निर्मिती ग्राफिक्सचे श्री अनंत खासवारदास सर यांचं मी प्रथमतः कट्ट्यावरती स्वागत करतो. सर स्वागत आहे. नमस्कार. आणि मला सर्वांचे आभारही मानायचे यासाठी की आज आमचा 50वा एपिसोड आहे, 50वी मुलाखत आहे सर. आणि लोकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला आम्हाला. कोल्हापुरात नवीन काहीतरी करणारे जे लोक आहेत, इनोव्हेटिव्ह करणारे, ज्यांच्यापासून इन्स्पिरेशन इतरांना मिळेल, यासाठी आम्ही हा कट्टा सुरू केला होता. कट्टा हा इतर चर्चेसाठी बदनाम असतो असं म्हणून आम्ही त्या कट्ट्याला चांगलं स्वरूप देण्यासाठी आम्ही कट्टा सुरू केला आणि फार चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला. आज काही व्हिडिओचे रीच तर आमचे 50-60 हजारच्या वरती गेले. ठराविक व्हिडिओची रीच 50-60 हजारच्या वरती गेलेलंच आहे. व्ह्यूजही तसे आहेत आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यापुढेही खूप वेगळं आणि भरपूर काहीतरी मोठं आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. आणि त्यासाठीच आज कोल्हापुराचे एक वेगळं नाव असणारे अनंत खासवारदास सरांना आम्हाला 50व्या एपिसोडसाठी आणायचं होतं आणि त्यांनी त्यासाठी वेळ दिला. पुन्हा एकदा मी सरांचं कट्ट्यावरती स्वागत करतो. आणि मला सांगायला आनंद होतोय की म्हणजे आम्ही एक वाक्यच काढलं होतं की सरांचं नाव अनंत आहे आणि कमी शब्दामुळे आनंदाचा भावार्थ सरांच्या वाक्यांच्या मध्ये असतो. टॅगलाईन्स ज्या म्हणतो आपण, ॲडव्हर्टाईजवरती लिहिल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे आता निर्मिती ग्राफिक्सची ओळख तर स्वच्छ भारतच्या लोगो, स्वच्छ भारतचा लोगो आता मोठीपासून सगळीकडे असतो. त्या लोगो सरांनी निर्मिती ग्राफिक्सनं बनवलेला आहे. त्याचबरोबर नन्नी कलीचा सध्या जो व्हायरल झालेला आहे तो आहे नॅशनल लिटरसी मिशनचा लोगो किंवा मुंबईतील शिवस्मारकाचा लोगो. अशा खूप साऱ्या गोष्टी सर करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर महाराष्ट्रातलं पहिलं पोस्टर जे लागलं होतं मुंबईमध्ये, त्याच्यावरचं जे वाक्य होतं, श्वासाची माळ तुटली त्याची कधीच नाही. अशा खूप साऱ्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत. वाक्यावरून कळतं की सर त्याच्यामध्ये किती भावार्थ होतात आणि त्याच्या पाठीमागे किती क्रिएटिव्हिटी असते. जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोल्हापूरला एक वेगळं नाव मिळालेलं आहे, एक वेगळी ओळख आहे. मी अजून त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो की सर GD आर्ट आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत निर्मिती असोसिएटचे, 1990 साली जे स्थापन झाले. आणि या सगळ्या डिझाईन आणि इतर गोष्टी ज्या आहेत ॲडव्हर्टाईजच्या, त्याच्याचबरोबर सर लेखनही करतात. सरांनी पुस्तकाचे गाव भिलार या प्रकल्पामध्ये डिझाईन सेवा केलेली आहे. त्याचबरोबर काजळी या मराठी चित्रपटासाठी कथालेखन केलेलं आहे. सारेगमपचे संहिता लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक दिवाळी अंकामध्ये सरांचे कथासंग्रहही आलेले आहेत. दैनिक सकाळमध्ये सरांनी सदर लेखनही केलेलं आहे. आणि असं खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि सरांच्याबद्दल, सरांच्या वाटचालीबद्दल उत्तरोत्तर आपण मुलाखतीमध्ये सगळ्यात मोठं तेच जाणून घ्यायचं आहे. आणि त्याबद्दल खूप सारे प्रश्नही तुम्हाला पडत असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. त्याच्या आधी प्रथमतः मला जो प्रश्न घ्यायचा आहे तो आता सर ज्यावेळी आलेत आणि त्यावेळी आम्ही काही डिस्कस केलं कोल्हापूरबद्दल. सरांचं परसेप्शन जे आहे कोल्हापूरबद्दलचं आणि जो व्ह्यू आहे तो फार वेगळा मला वाटला आणि मला प्राधान्यानं असं वाटलं की पहिल्यांदा तो प्रश्न घ्यावा सर. आणि म्हणून मला विचारायचं आहे की कोल्हापूरचं ब्रँड आणि मगाशी तुम्ही जो शब्द वापरला की कोल्हापूर साईन बोर्ड आणि इतर गोष्टी ज्या आहेत याबद्दल आणि कोल्हापूरची ओळख तुम्ही म्हटला की जे वेगळ्या अँगलनं असायला हवी, त्याबद्दल आम्हाला पहिल्यांदा ऐकायचं आहे सर. कोल्हापुरी कट्टाचा हा 50वा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम, या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. आणि या 50व्या मुलाखतीसाठी त्यांनी मला आमंत्रित केलं. हा केवळ माझा व्यक्तिगत आनंद तर मला आहेच, पण यात माझं व्यक्तिगत योगदान नाही. माझी संपूर्ण टीम, माझे सहकारी शिरीष खांडेकर, माझे संपूर्ण निर्मिती ऑफिस, मुंबई आणि कोल्हापूरचे सगळे माझे जे सोबती आहेत ते, माझ्यावर भरून प्रेम करणारे सगळे माझे स्नेही, मित्र, कुटुंबीय, या सगळ्यांच्यामुळं तुम्ही म्हटला त्याप्रमाणे एका प्रथितयश व्यक्तीमध्ये माझी गणना झालेली आहे. हो सर. ॲक्च्युली कसं असतं की माणूस काम करत जातो, सातत्यानं काम केलं की त्याची ओळख बनत जाते. ती ओळख अधिक दृढ होण्यासाठी, अधिक बळकट होण्यासाठी, अधिक चांगली होण्यासाठी तो अधिक काम करत जातो. आणि हे सगळं सुंदर असं एक गणित तयार होतं आणि त्याचं उत्तर असं 50 अशा आकड्यामधनं आपल्याला मिळून जातं. तर पुन्हा एकदा शुभेच्छा. मगाशी मी तुम्हाला म्हणजे आपण ज्या चर्चेमध्ये मी जे म्हटलं की निर्मिती ग्राफिक्स, जाहिराती, डिझाईन, स्लोगन्स ह्यापेक्षा फोकस आत्ता जो आहे की ह्या कोविडच्या काळानंतर प्रत्येक माणूस स्वतःचा आत्मशोध घ्यायला लागलाय. प्रत्येक उद्योग, व्यवसाय, व्यक्ती, कुटुंब, माणूस हा एका अशा निर्णयापर्यंत आला आहे की हू एम आय, मी कोण आहोत आणि आपण हे का करतोय आणि कशासाठी करायचं. तर अशा सगळ्यामध्ये एक आपल्याला सगळ्यांना, कोल्हापूरवासियांना, कोल्हापूरकरांना एक संधी आहे की आपण थोडं आत्मपरीक्षण
करण्याचा एक खूप मोठा 6-7 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळाला. प्रत्येकाला काय चांगलं, काय वाईट, काय फोल, कशासाठी, कोणासाठी हे सगळं समजून चाललं. तर कोल्हापूरची जी ओळख आहे ही ओळख मी मगाशी म्हणत असं की प्रत्येक शहर एक स्वतःची ओळख घेऊन येतं. एखादं शहर एखाद्या नदीसाठी ओळखलं जातं, एखादं शहर समुद्रकिनाऱ्यासाठी, किल्ल्यासाठी, उद्योगासाठी, कलाकारांच्या नावावरती. तर कोल्हापूरमध्ये सर्वच आहे. दक्षिण काशी आहे, राजर्षी शाहूंची नगरी आहे, कलानगरी आहे, क्रीडा नगरी आहे आणि निसर्गानं सगळं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. नद्या आहेत, फक्त समुद्र कोल्हापूरला नाही. परंतु तो जर सोडलं तर बाकी सगळे नैसर्गिक स्रोत आपल्याकडे आहेत. आणि मग एकूण जगाच्या सगळ्या या व्यापक ह्याच्यामध्ये आपण किती वर्ष आणि अजून किती दिवस की आम्ही कोल्हापुरी म्हणून एक आपली इमेज वेगळ्या प्रकारे न जपता पुन्हा एका वेगळ्या जाळ्यात आपण आपल्याला अडकून घेतो का, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूरमधल्या कुठल्याही तांबडा पांढरा रश्श्याचं जे हॉटेल असतं याचं जे नाव असतं हे वेगवेगळ्या प्रकारचं तडका, फडका, कोल्हापुरी चूल, त्यानंतर काय झटका अशा स्वरूपाचं असतं. कसं होतं की या शब्दामधनं एक इमेज तयार होती. ती इमेज कोल्हापूरच्या या सगळ्या खाद्य संस्कृतीशी जोडली जाते. तिथलं इंटिरियर डिझायनिंग, वातावरण, देणाऱ्यांचे पोशाख, त्या डिशची नावं, ह्यामधनं एक इमेज तयार होती. आणि एकानं ती केली म्हणून मग दुसरा त्याच्यापेक्षा वेगळं शोधतो आणि दुर्दैवानं तो त्याच दोरीचं पुढचं सूत्र जोडतो. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करूया की एखाद्यानं वाड्यासारखं हॉटेल बांधलं तर दुसरा माणूस थोडा सेमी मॉडर्न वाडा बांधतो, तिसरा माणूस कॉन्क्रीटचा वाडा बांधतो, चौथा माणूस काचेचा वाडा बांधतो. आणि वाडा हे कल्चर त्या आर्किटेक्टमधनं किंवा त्या डिझाईन्समधनं, त्या ह्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारे प्रतीत होत जातं. परंतु कोल्हापूर म्हणजे ही इमेज असं ते तयार होतं. तुलनेला जर आपण महाराष्ट्रातली किंवा भारतातली किंवा कुठली जर विकसनशील शहरं बघितली तर ह्या शहरामध्ये आपण हैदराबादचं उदाहरण घेऊ शकतो, आपण औरंगाबाद, संभाजीनगरचं उदाहरण घेऊ शकतो, नाशिकचं उदाहरण घेऊ शकतो. पुण्याची तर काय चर्चाच नाही. पुण्यात काही भाग असे आहेत की आपण पुण्यात नाही जाऊ असं वाटतं काही ठिकाणी. आप्पा उभारल्यानंतर थोडंसं आपल्याला वाडे दिसतात, परंतु तुम्ही हिंजवडीच्या साईडला गेला किंवा इकडे गेला तर तुम्हाला प्रचंड मोठ्या टॉलेस्ट इमारती दिसतात. माणसं तीच असतात, तीच माणसं संध्याकाळी बसनं किंवा टू व्हीलरवरनं गावामध्ये येत असतात. तिथं त्यांचं कल्चर वेगळं होतं. तर मला असं वाटतं की आपण आपल्या संस्कृती जरूर जपल्या पाहिजेत, त्याच्यात कुठलाही वाद नाही. ती तर आपली ओळख आहे, मात्र तीच केवळ कोल्हापूरची ओळख आहे असं आता आपल्याला करून चालणार नाही. याचं कारण कोल्हापूरमध्ये टॅलेंट आहे. तर ह्या टॅलेंटचं एक वेगळ्या प्रकारचं प्रतीक किंवा एक वेगळ्या प्रकारची चर्चा ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं आणि वेगवेगळ्या माध्यमातनं जितक्या वेगानं आपण करू. जगात कोल्हापूरच्या रिक्षेवाल्याचं एक खूप मोठं स्थान आहे. त्याचा प्रामाणिकपणा, सजवलेल्या रिक्षा, त्यानंतर एकूण एक असं जे हेल्दी आणि छान वातावरण आहे, बदललेल्या ओळखी. तर ह्या बदललेल्या ओळखी हे आता आपल्या कोल्हापूरचे बदललेले USPs आहेत, सेलिंग पॉईंट्स आहेत. राजर्षींची कृपादृष्टी आपल्यावरती आहेच, अंबाबाईंचा आशीर्वाद आहे, रिसोर्सेस आहेत. मात्र कोल्हापूरच्या गेल्या 30-35 वर्षांमधली एकूण सांस्कृतिक औद्योगिक जी ओळख आहे ही ओळख अधिक स्पष्ट आणि अधिक ढोल वाजवून सांगण्याची गरज आहे. याचं कारण तुम्ही बघा की तुलना म्हणून नव्हे, परंतु एखाद्या गावामध्ये एखादा मुलगा एखादी अचिव्हमेंट करतो, क्रिकेटमध्ये तो अचानक त्याला एक स्फूर्ती येते आणि तो 150, 200, 250, 300 स्कोर करतो आणि नॅशनल न्यूज ती बनून राहते. त्या पुढच्या 6 तासामध्ये संपूर्ण मुंबईची मीडिया त्या गोष्टीसाठी कामाला लागते आणि त्या मुलाचं करिअर चेंज होऊन जातं. किंवा कुठल्या तरी एखाद्या गावातला मुलगा एखादी संगीताची स्पर्धा जिंकतो, त्याच्यासाठी प्रचंड लॉबिंग केलं जातं, प्रचंड गाव पुढे येतं आणि मग तिथून त्या मुलाचं करिअर बनून जातं. कोल्हापूरमध्ये तुलनेनं आपल्याकडं प्रत्येकजण बॉस आहे. तर ह्या प्रत्येकजण बॉस आहे ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. परंतु हे संघटित दृष्टीनं व्हायला पाहिजे. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल एफर्ट्स जे आहेत हे इंडिव्हिज्युअल एफर्ट्स एका वेगळ्या पद्धतीनं आले तर कोल्हापूरची जी प्रतिमा आहे म्हणजे थोडी सामाजिक असेल, थोडी राजकीय असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, तर ह्या प्रतिमा आता लोकांना आपण किती वेळा तेच सांगणार असं मला एक जाहिरात करता किंवा एक कोल्हापूरचा नागरिक, कोल्हापूरवर प्रेम करणार आणि दस्तूर खुद्द कोल्हापुरी म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला आपल्या
खूप चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकांपर्यंत परत परत आपल्याला सांगाव्या लागतील. आणि हेच मी मगाशी आपणाशी बोलत होतो. हेच परसेप्शन बदलायची गरज आहे. तुम्ही जे बोलला ना, खरंच नवीनच्या आता नवीन नवीन ओळखी निर्माण होत आहेत. याला आपण तुम्ही म्हणतात तसं ढोल वाढून पुढे सांगायची गरज आहे. म्हणजे ज्या ट्रॅडिशनल होत्या त्या तर आहेतच, आता नवीन आहेत त्याच्यापासूनच काहीतरी आपण पुढं नवीन निर्माण करू शकतो. त्यामुळं त्या वाढवल्या पाहिजेत. खरंच ती हा एक फार मोठा संदेश आहे आणि या संदेशासाठी हा प्रश्न मी पहिल्यांदा घेतला. सर जेव्हा सांगत होते तेवढी खरंच आम्ही भारावून गेलो होतो की अरे हा खरंच हा मुद्दा खूप ठिकाणी निग्लेक्ट झाला, आमच्याकडे निग्लेक्ट झाला. म्हणजे परंपरा जोपासण्यात हे नवीन जे आले याला आपण फारच निग्लेक्ट केलं होतं सर. फार छान. आणि आता आपण मूळ मुद्द्याकडे येतोय की मुळात निर्मिती ग्राफिक्स आणि आनंद खासबारदार जी एक ओळख आहे कोल्हापूरची आता, आणि लोगोमुळं असेल किंवा खूप साऱ्या लिखाणांच्या मुळे असेल सर, खूप म्हणजे आम्ही जेव्हा मीडिया शिकत होतो त्यावेळी आम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली होती निर्मिती ग्राफिक्स. ते आता ते कंपल्सरीच झाले. मग अशा गोष्टी आहेत त्यामुळे एक वेगळी ओळख आहे. तर या वाटचालीबद्दल आम्हाला ऐकायचं आहे सर. मी लौकिकदृष्ट्या 10वी शिकलो. महाराष्ट्र हायस्कूलचा मी विद्यार्थी. टेक्निकल तांत्रिक शिक्षण थोडंसं घेतलं आणि मग त्यानंतर वडिलांच्या सल्ल्यानं, आणि वडिलांनी मला कुठेही आडकाठी केली नाही, तेही शाळेमध्ये मुख्याध्यापक होते प्रायव्हेट स्कूलमध्ये. आणि मग मी कलानिकेतनला गेलो. त्यावेळी कलानिकेतन हे कला क्षेत्रामधल्या एक मुलांसाठी एक वेगळ्या प्रकारची युनिव्हर्सिटी किंवा एक केंद्र असं होतं. 5 वर्षाचा जो एक GD आर्ट डिप्लोमा होता तो मी केला. लौकिक अर्थानं माझ्या घरात अशी फार मोठी कुठली कला परंपरा, वडील सुंदर चित्रकार होते परंतु माझी काही चित्रकला फार उत्तम किंबहुना नाहीच. परंतु 10वीला चांगले मार्क पडले होते, इतर ठिकाणी जाऊ शकत होतो, परंतु एक काहीतरी वेगळं करायचं हा माझा एक जो वडिलांनी ओळखलेला गुण होता. त्यामुळे वडिलांनी मला कलानिकेतनला घातलं. आणि मग कलानिकेतनचा कोर्स पूर्ण करत असतानाच कोल्हापूरच्या काही या क्षेत्रातल्या नामवंत चित्रकारांशी जाणं येणं सुरू झालं. आणि त्यातून मग माझा डिप्लोमा झाल्यानंतर माझे आत्ताचे पार्टनर आणि सहकारी शिरीष खांडेकर या दोघांनी म्हणून आम्ही तो साधारण 88-89चा तो सगळा काळ आहे. आणि या कालामध्ये आम्ही छोट्या अशा एका खोलीमध्ये पाटावर बसून काम करायचो. आणि त्यावेळी खूप कम्प्युटर्स नव्हते, घरामध्ये फोन नव्हता, आणि सायकलवरनं आणि लोणावरनं हिंडून आम्ही ते काम केलेलं आहे. तर हा थोडासा तो निर्मिती ग्राफिक्सची ही पार्श्वभूमी आहे. त्यानंतर मग त्यावेळी तर एवढं जाहिरातीचं हे प्रस्त नसेल ना, मग हे क्षेत्र निवडलं की रिस्क वाटली असेल तर ते. म्हणजे अजूनही बऱ्याच जणांना जाहिरात आणि चित्रकला क्षेत्रामध्ये माणूस करिअर करू शकतो किंवा एक स्वतःचं काही करू शकतो या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे, कारण त्यांना त्या क्षेत्रातली एवढी विशेष माहिती नसते. तर झालं कसं की मग ह्या सगळ्या कालावधीमध्ये त्यावेळी कोल्हापूरमध्ये मीडियाच नव्हते, होर्डिंग्स कमी होती, वर्तमानपत्र ब्लॅक व्हाईटच प्रिंट व्हायची. एखाद्याच दिवाळीला किंवा दसऱ्याला एखादी पुरवणी आर्ट पेपरवर मुंबई पुण्यातनं प्रिंट करून आणली जायची. आणि त्यावेळेचं तंत्रज्ञानच वेगळं होतं. त्यावेळी जाहिरातींचा दरही आजच्या एवढे नव्हते. जाहिरातींचं नियोजन करताना वर्तमानपत्राच्या जाहिरातीशिवाय कुठलाही लोकांपर्यंत पोहोचणारा मोठा सोर्स मार्ग त्यावेळी नव्हता. छापखाने हे जुन्या प्रकारचे ट्रेडर होते, ते ऑफसेटकडं वळू पाहत होते. कम्प्युटर्स फार कमी लोकांकडं कम्प्युटर्स होते. आणि हे सगळं परंपरागत पद्धतीनं हे सगळं चालायचं. आणि आमच्या या क्षेत्रातले जे गुरुवर्य ज्यांना आम्ही म्हणतो ते जयेंद्रचे धोपेश्वरकर म्हणजे सुनीलचे वडील असतील किंवा आमचे मयूरचे अरुण दीक्षित असतील, यांनी हा सगळा काळ आणि सगळी कलाविषयक जाणीव लोकांची जागृत ठेवली होती. म्हणजे कोल्हापूरची चित्रकला आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य हे 1940, 42, 45 सालपासून जे काही या मुद्रण माध्यमामध्ये आणि जाहिरात क्षेत्रावरती हा दबदबा आपला त्यामध्ये होता. अरुण कोल्हटकरांसारखा इतका प्रचंड मोठा कवी या कोल्हापूरमध्ये होता की जो आता ज्यांचं जेजुरी किंवा इंग्लिश काव्यावरती ज्यांचं खूप मोठं त्यांची प्रतिभा होती, त्यांचं जगभर नाव आहे. तर अशा या कोल्हापूरमध्ये आम्ही सुरू करत असताना ज्यांना मी गुरु मानतो ते माझे गुरु संजय दैव यांच्या क्लायमॅक्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी त्यावेळी त्यांच्या आणि उदयच्या क्लायमॅक्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी एक 6 महिने 1 वर्षभर थोडासा अनुभव घेतला. आणि मग आमचे चित्रकार विनोद चव्हाण असतील किंवा आता जिथं आपण बसलोय तिथं ह्या बकऱ्यांची श्री प्रोसेसचं युनिट असेल, काही छापखाने असतील, राजहंस प्रिंटिंग प्रेस असेल, नवरंग प्रिंटिंग प्रेस असेल, ह्या सगळ्यांना आमचं करिअर सुरू झालं. हे करिअर खूप आनंदी होतं. त्यात संघर्ष होता, पण त्यामध्ये केलेल्या काम जेव्हा ते वर्तमानपत्रात जाहिरात छापून यायची म्हणजे मला असं वाटते की त्यावेळी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र टाइम्सचा संध्याकाळी 3:30-4 वाजता पोहोचायचा, पुण्यातनं तो प्रिंट होऊन यायचा.
आणि मग जर महाराष्ट्र टाइम्सला जाहिरात असेल तर स्टँडवरनं जाऊन आम्ही सायकलवरनं तो आपला आणलेला अंक आम्ही पहिल्यांदा घ्यायचो, कारण त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आपली जाहिरात पब्लिश होणं हा खूप आनंदाचा विषय होता. तर अशा असंख्य सुखाचे खूप सारे क्षण, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. त्यामुळं आम्ही यावर संघर्ष केला आणि त्यावर संघर्ष केला असं म्हणण्याची गरज नाही, कारण प्रत्येक जण संघर्षाशिवाय यश नाही. परंतु त्या संघर्षामध्ये कसं होतं, एकमेकाला सोबत घ्यायची, एकमेकावर विश्वास टाकण्याची आणि एम हे महत्वाचं, यश हे महत्वाचं, फायनल रिझल्ट इज मोर इम्पॉर्टंट अशा स्वरूपाची भूमिका त्यावेळी ती आजही ती आहे. आणि ह्या सगळ्यातनं मग एक बदलत गेलं आणि झालं कसं की मग थोडं माझं वाचन त्याच्यामध्ये असल्यामुळं जाहिरातीचं शब्दांकन असेल, घोषवाक्य असतील, ह्यांच्याबरोबर एक वेगळ्या प्रकारची खेळायची एक थोडीशी मला जी संधी मिळाली, त्या संधीचा फायदा मी आणि शिरीषने घेतला. शिरीष स्वतः म्हणजे महाराष्ट्रात क्रमांक 2 उत्तीर्ण झालेला तो चित्रकार कलानिधानचा. आणि मग आम्ही ठरवून घेतलं की जेव्हा पहिला कम्प्युटर आला आमच्याकडं 93-94ला, की कम्प्युटर बसायचं कोणी. तर त्याच्या आधी मी ज्या ज्या लोकांना कम्प्युटर, प्रत्येकानं माऊस, त्यावेळी बाकीचं काय नव्हतं, माऊसनं प्रत्येकानं त्या कम्प्युटरवरती जी चित्र काढली, ही चित्र त्या माणसाचं मन रिफ्लेक्ट करणारी असतात. तर ह्या प्रत्येकाची चित्र ही सगळी अनऑर्गनाइज्ड अशी होत होती. आणि शिरीष मुळात शिस्त आणि एकूण त्याचं सगळं जे त्याचं व्यक्तिमत्व आहे हे कम्प्युटर, लक्षात राहणं, स्मरणशक्ती, तांत्रिकता, आणि मग शिरीष त्याच्यामध्ये मास्टरी मिळवली. मग त्यानंतर मी ह्या संपूर्ण सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर याच्यापासून मी स्वतःला हेतुपुरस्पर, मला काही गोष्टी येतात, काही गोष्टी अजिबात येत नाहीत, प्रामाणिकपणे सांगतो, हेतुपुरस्पर लांब राहिलो. आणि मग मी माझं लक्ष हे कल्पना मार्केटिंग, म्हणजे निर्मितीचं मार्केटिंग जे काय ते, लोकांशी भेटणं, समाजामध्ये कशा प्रकारचे प्रवाह वाहतात, कारण आपण जे वर्तमानपत्रात वाचतो, टी व्हीवर बघतो, रेडिओवर ऐकतो, हे प्रवाह म्हणजे संस्कारित प्रवाह आहेत, ते कोणीतरी एडिट करून सांगितलेले आहेत. परंतु प्रत्यक्ष सिच्युएशन जी असते ही काय असते, मार्केटमध्ये काय चाललंय, याचा थोडासा अभ्यास करत गेलो. आणि लोकांना कळेल, रुचेल, आवडेल, लोकांच्याकडनं प्रतिसाद येतील अशा जाहिराती आम्ही तयार करत गेलो. आणि मग तिथून पुढे आम्ही मुंबईत गेलो. खूप मोठा प्रवास आहे. आणि आता तुम्ही जसं म्हटलात की तो आनंद तुम्ही घेत होतात, ते जे लिहिणं असेल किंवा ते लोगो बनवणं असेल, त्यानंतर तुम्ही आता या स्टेजपर्यंत आलात. आता हे जे बनवलेले लोगो आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे एवढी एक वेगळी ओळख म्हणजे आम्हाला त्यावेळेपासून कळायला लागलं की, तर ह्यांच्या पाठीमागचे थोडक्यात आम्हाला हे ऐकायचं आहे, इतिहास ऐकायचा आहे की ते बनवताना कसं, कारण फार हे क्रिएटिव्ह माइंड असणं म्हणजे फार मोठी, जसं म्हणतो एक कला वेगवेगळ्या असतात, गायनाची कला असते, संगीताची कला असते ना, तसं हे क्रिएटिव्ह फार मोठी कला, एक देणगी असते निसर्गाची. तर हे कसं सुचलं? कसं आहे, लोगो आता अगदी मी प्रांजळपणे प्रामाणिकपणे सांगतो की केवळ स्वच्छ भारतचा लोगो आमचा आला म्हणजे आम्ही लोगोमध्ये खूप काहीतरी उत्तम केलं असं अजिबात नाही आहे. असं अजिबात नाहीचं कारण आम्ही आज जेव्हा जगभरामधल्या लोगोंचं काम बघतो, तासभर ते काम बघतो, त्याच्या मागची विचार प्रक्रिया, त्याच्या मागची तंत्रज्ञान, त्याच्या मागची प्रोसेस, त्याच्या मागची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दूरदृष्टी त्या लोकांची, तर आम्हाला थक्क व्हायला होतं. आणि थक्क अशासाठी व्हायला लागतं की लोगो ही जागतिक भाषा आहे आणि या जागतिक भाषेमध्ये लोकांनी किती वेगवेगळ्या प्रकारे काम करून ठेवले आणि किती अवघड विषय एका चित्रभाषेमधनं, एका चिन्हामधनं त्यांनी सांगितलेला आहे. तर अजूनही मी आहोतच की आम्ही विद्यार्थी लोगोच्या किंवा एकूण आमच्या क्षेत्रातल्या विद्यार्थी दशेच्या पायरीवर आहोत. फक्त आम्ही वर्गात प्रवेश घेतलाय एवढं नक्की आहे. तर आता आमचं लक्ष फक्त फळ्याकडे आहे की तिथं काय नेमकं चाललंय आम्हाला बघावं. कमीच आहे अजून, करेल थोडं कमी आहे, कारण आम्हाला कसं असतं की एखाद्या माणसाला माहित असतं की आपण ह्या सगळ्या इतक्या मोठ्या वैश्विक ह्याच्यामध्ये आपलं नेमकं स्थान कुठं आहे. तर लोगो करताना आम्ही असा विचार केला की लोगो हे थोडेसे सांस्कृतिक असावेत, की त्या लोगोवरती कसं होतं, आता हल्लीची सगळी जी गेल्या 15 वर्षात आपण जी सॉफ्टवेअर्स वापरतो, ही सॉफ्टवेअर सगळी विदेशी सॉफ्टवेअर्स आहेत. आणि ह्या लोगोच्या माध्यमातून, या रंगसंगतींच्या माध्यमातून आपण एक खूप मोठं विदेशी चिन्ह आक्रमण भारतावरती ह्या सगळ्या मोठ्या कंपन्यांनी केलेलं आहे. म्हणजे ती कंपनी समजा अस्सल कोल्हापुरी मसाला विकते आहे आणि ती अस्सल त्याच्या लोगोमध्ये नाही, त्याचा लोगो कारण नसताना कॉर्पोरेट जर लोगो वाटत असेल तर मग ते आम्हाला कुठेतरी, कदाचित आम्ही चुकलेलो असो आमची विचारांची दिशा, तर आम्हाला कुठेतरी ते चुकीचं वाटायला लागलं. तेव्हा आम्ही त्या ग्राहकाची जी रीच आहे, त्या ग्राहकाचे नेमके ग्राहक कोण आहेत, आम्ही कोणासाठी लोगो बनवतोय, तो कोण पाहणार आहेत, या सगळ्याचा विचार करतो. आणि त्यातूनच मग लोगो असतील, होर्डिंग्स असतील, जाहिराती असतील, ट्रॉफीज असतील, लिपलेट्स असतील, किंवा जाहिराती क्षेत्राच्या मधलं कुठलंही क्रिएटिव्ह असेल, हे क्रिएटिव्ह करताना आम्ही थोडंसं त्यामध्ये विनोद कुठं आणता येईल, विस्मय कुठं आणता येईल,
दुःख कुठं आणता येईल, कारुण्य कुठं आणता येईल असा विचार करतो. कारण श्रद्धांजलीच्या जाहिरातीत आम्ही जर उद्या गुलाबी आणि निळा असे भरपूर रंग कम्प्युटरवर अवेलेबल आहेत म्हणून जर आम्ही तिथे एक ताजा फुलांचा जर गुच्छ दाखवला तर कदाचित तो त्या कालानुरूप तो तिथं योग्य वाटेल, ती जाहिरात अट्रॅक्टिव्ह होईल. परंतु जेव्हा ते शास्त्र म्हणून बघतो त्यावेळी ते चुकीचं ठरतं. तर त्या जे काही ठरलेले जे काही चाकोरी आहेत ह्या विशेष न मोडता त्यात काही नवीन करता येईल एवढं आम्ही करत जातो. आणि ह्यातूनच ह्या सगळ्या जे लोगो आहेत या लोगोची प्रक्रिया आणि त्याचं यश आहे. नाही, आता तुम्ही सांगितलं तसं खूप मोठी क्रिएटिव्हिटी ऑफकोर्स त्या पाठीमागे क्रिएटिव्ह माइंड लागतं. मगाशी तुम्ही बोलता बोललात सर की सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींच्यापासून तुम्ही फार थोडा अंतर ठेवूनच राहता. ॲक्च्युली आजकाल बदललेली जाहिरात क्षेत्र जर बघितलं तर जसं तुम्ही म्हटलं की त्या काळात फक्त प्रिंट आणि ते ठराविक पेपरच असायचे की ज्याच्यामध्ये जाहिराती येऊ शकत होत्या. आणि आता तर एवढं फास्ट झालं की जाहिरात क्षेत्र खूपच म्हणजे सोशल मीडिया किंवा इतर यूट्यूबसारख्या जाहिरात असतील, कसल्याही जाहिरात असतील. तर हे बदललेले क्षेत्र आणि आता पूर्वीचं याच्या आता बदललेल्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या पण तेवढ्या संधी वाढलेल्या आहेत. क्रिएटिव्हिटी ही तेवढीच वेगळी करावी लागते. तर याबद्दल एक सोपं उदाहरण देतो की ज्यावेळी मी आणि शिरीषने निर्मिती सुरू केली त्यावेळी सगळी कोल्हापुरातली वर्तमानपत्रे ही ब्लॅक व्हाईट प्रिंट केली असायची, 12 पानी असायची. मग त्यामध्ये त्या जाहिरातीला आम्ही एक डार्क बॉर्डर तयार करायचो, आत काहीतरी एक डिझाईन करायचो. आणि खरोखर सांगतो की ती जाहिरात वाचकांच्याकडनं बघितली जायची. याचं कारण असं होतं की त्यावेळी रंग माणसाच्या जीवनामध्ये मुद्रित माध्यमामध्ये प्रिंटिंगमध्ये खूप कमी होते. त्यामुळं ब्लॅक व्हाईटमधली जी कम्युनिकेशन आहे, जी मजा आहे ही लोकांना समजायची आणि लोक ते बघायला लागायचे. जसजसे तंत्रज्ञान डेव्हलप झालं आणि जितक्या वेगानं ते स्वस्त झालं त्यातनं सगळ्याच गोष्टी रंगीत झाल्या. वर्तमानपत्र रंगीत झाली, आपले टी शर्ट रंगीत झाले, घरामधलं टेबल रंगीत झालं. एवढंच नव्हे, देव्हारा सुद्धा रंगीत झाला. देवाऱ्यामध्ये मग चित्र वेगवेगळ्या प्रकारची आली, तिथं लाइटिंग आलं, हॉटेलचे बोर्ड रंगीत झाले. म्हणजे रंग आहे म्हटल्यानंतर केवळ ह्या रंगांच्या रंगपंचमी 365 दिवस लोकांनी साजरी केली. आणि ह्यामुळं माणसाचा रंगांना प्रतिसाद द्यायचा मेंदूचा जो काही जी कपॅसिटी आहे ही कपॅसिटी आता वेगानं कमी होत चालली आहे. त्यामुळे तुम्ही जर सोशल मीडियावर बघाल की सोशल मीडियावरती आपण नुसतं असं स्क्रोल करत जातो आणि सकाळी गुड मॉर्निंग बघितलं तर तो सूर्य 365 डिग्रीमध्ये फिरलेला असतो. म्हणजे प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारे सूर्य टाकलेला असतो. कोणी समोर चहाचा ग्लास आहे, कुठं पक्षी आहे, कुठं काय आहे, तो येलो, तो ऑरेंज, त्या लाल रंगाच्या छटा, हे सकाळी साधारण त्या 7 ते 8 मिनिटांमध्ये ब्रेनवरती इतक्या सुपर इम्पोज होतात की त्याला मग एखाद्या छानशा अशा वेगळ्या रंगांमधलं नाविन्य, ताजेपणा, रसरशीतपणा आणि कम्युनिकेशन घ्यायची ब्रेनची ताकद, उत्साह आणि इच्छाच निघून जाते. आणि मग ह्यामुळे काही वेळा बघा की आपण ज्यावेळी व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती असतो त्यावेळी एखाद्या हातानं लिहिलेल्या अक्षरा ठिकाणी आपण 1 सेकंद थांबतो. एखादं रॉ दगडावरती कुठलं तरी एक लाईटचं किरण पडले आणि ते समजत नाही आहे, परंतु ते काहीतरी ह्या सोपं करून सांगण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळं सांगितलं गेलंय, त्यामुळे तिथं आपण थांबतो. एखादी वेगळी लिपी असेल तर ती लिपी बघण्यामध्ये थांबतो. आता वर्तमानपत्रामध्ये उलटी जाहिरात छापतात, ती उलटी जाहिरात छापलेली असेल तर लोक ती जास्त क्युरिओसिटीनं बघतात. तर ही क्युरिओसिटी जी आहे ही या सोशल मीडियामधनं खूप वेगानं कमी होत चालली. कारण ह्याच्यावर काम करणाऱ्या असंख्य ब्रेन्सनी शेवटी मानवी बुद्धीला एक मर्यादा आहे. सगळ्या प्रकारचे प्रयोग करून झाले आहेत. म्युझिकल काही सायन्स वापरून झाल्या, लेटरिंग वापरून झाली, रंगसंगती वापरून झाल्या आणि ह्यातनं मग रिकामं कॅनव्हास किंवा सोपं साधं सुंदर त्याचीही फॅशन येऊन गेली. त्यामुळे आता द बंबार्डिंग ऑफ इन्फॉर्मेशन, बंबार्डिंग ऑफ कलर्स, बंबार्डिंग ऑफ व्हिज्युअल्स असं सध्या सगळं गोंधळाचं चित्र आहे. आणि ह्याच्यामधनं मग असं छान सोपं सुंदर ताजं रसरशीत असं काहीतरी एखादं फुलासारखं जर माणसाला जाहिरातीची किंवा चित्रकलेच्या माध्यमातून जर बघायला मिळालं तर माणसाला एक मनपूर्वक समाधान लागतं. तर आता डिझायनरची जबाबदारी अशी आहे की त्यातनं संवाद तर साधायचाच आहे, त्यातनं जाहिरात तर करायची आहे, परंतु माणसाला ज्याला आपण एक व्हिज्युअल रिलीफ म्हणतो की एक छानपैकी ते बघितल्यानंतर समाधान वाटतं की एखादं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं भडक कवर आणि आतलं. तर हा काळ थोडासा कमी झाला. आता थोडंसं वैचारिक, थोडं शांत, सोबर, गरजेइतकं, लोकांचे पैसे वाचवणारं, लोकांना माहिती देत असताना अधिक त्याच्यावरती त्याच्या सगळ्या जाणीवांवरती आक्रमण न करता त्याची स्पेस जपून असं काय करता येईल तर करायला पाहिजे. हां, म्हणजे किंवा जो सोशल मीडियातून कसाही मारा झाला आहे याच्यामुळं जो लोकांचं व्हिज्युअल किंवा इतर गोष्टींचा जो काय म्हणतात एक प्रकारचा तोटा झाला आहे
तो असा बदलला पाहिजे. उभं घालाय हा त्याला मराठीमधला एक आपण अर्थ हा, म्हणूया. right. की लोकांना त्याचं उभं घेतो की मी किती सारखं तेच तेच बघायचं. हा. तर तेच तेच नसतं, प्रत्येकानं तेच सांगितलेलं असतं की आता उदाहरण धरून तर दिवाळी इथे आहे, हम्म. दिवाळी शुभेच्छा, प्रत्येक जण आपण रांगोळी, पणत्या आणि आकाशकंदील टाकणार. हा हा एकाला पण वाटत नाही की ती गल्लीमध्ये मुलं जी चिखलापासून किल्ला तयार करतात त्याच्या त्याबद्दल स्टेप्स शुभेच्छा. नवरात्रीसारख्या रोज जर एखाद्यानं टाकल्या की आज आमच्या गल्लीतल्या मुलांनी दगड गोळा केले, मग काय बंड्यानं तिथं एक भगवा झेंडा तयार केला, मग आणि कुणी फार चांगलं appeal होऊ शकतं. छत्रपतींचं आणलं आणि बघता बघता किल्ला तयार झाला आणि मग सगळ्यांचे पणत्या लावून एक ग्रुप फोटो घेतला. तर त्यामध्ये नॉलेज दिलं जाईल, त्याच्यामध्ये क्युरिओसिटी वाढेल, त्याच्यामध्ये कोल्हापूरची सांस्कृतिकता जपली जाईल आणि त्याही मुलांना बरं वाटेल आणि लोकांना नवीन इंटरेस्ट तयार होईल की अरे हे आपल्या आयुष्यातून कुठेतरी निघून गेले. कारण आता आपण बघतो की कम्प्युटरवर शेकड्यानं इमेजेस अवेलेबल आहे. तुम्ही नुसतं क्लिक केलं दिवाळी म्हटलं की एका रांगोळीचे 1000 वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफ्स येतात. तर मग मगाशी जे म्हटलं की हे सूत्र कोल्हापूरच्या बाबतीत पण आहे की दिवाळी म्हणजे रांगोळी, करंजी, चिवडा, आकाशकंदील, फटाके, खरेदी, या 6 गोष्टीपेक्षा वेगळी दिवाळी असू शकेल. आणि ती दिवाळी जर विचार केला तर आपण शोधू शकतो. म्हणजे आता जसं ह्या कोविडमधनं आपण बघितलं की नवरात्रीच्या वेळी महिला डॉक्टर उभे आहेत आणि त्यांच्या मागं सगळ्या नवदुर्गांचे हात केलेल्या सगळ्या त्यांच्या त्या नर्सेस उभे आहेत. हे व्हिज्युअल कम्युनिकेशन ॲप्रोप्रिएट होतं, हे व्हिज्युअल कम्युनिकेशन प्रॉपर होतं, कारण त्याला या काळाचा संदर्भ होता, त्याला दुर्गेचा संबंध होता, त्याला सर्व्हिसेसचा संबंध होता, त्याला सेवेचा संबंध होता आणि एवढं ती सगळी एक देवी म्हणून नवरात्रीमध्ये प्रकट झाली होती. तर अशा स्वरूपाचा जर प्रत्येक माणसानं जर थोडे विचार केले तर हे जे काही सांस्कृतिक सगळं चित्रांचा जो गोंधळ झाला आहे हा गोंधळ होणार नाही. खरंच. आणि मला दर्शकांना सांगायचं आहे की जाहिरात आणि जाहिरातीमध्ये खूप सारी क्रिएटिव्हिटी लागते, इतर ज्या गोष्टी आहेत त्या आता जर बोलावलं तर ते टेक्निकलमधनं सगळे बोर होऊन जातील आणि आमचा 50 एपिसोड आज मस्त आनंदाचा घ्यायचा आहे. त्याबद्दलचं मार्गदर्शन सरांच्याकडे कधीही तुम्हाला मिळेल, तुम्ही कधीही जाऊ शकता सर्वजण. मगाशी सर बोलता बोलता आपल्याला एक विषय निघाला होता की कोल्हापुरी साईन बोर्ड, आणि तुम्ही काही ठराविक उदाहरणं दिली होती. मला तो एक मुद्दा भावलेला की खरंच हे जर परत असं यायला लागलं तर डोळ्याला बघताना किती भारी वाटेल. म्हणजे समोर हा जो फ्लेक्स लावला जातोय त्यापेक्षा जे पूर्वीचे साईन बोर्ड असायचे की ठराविकच आता राहिलेत, तुम्ही सांगितलं की आपली ती माहेर खानावळ असेल किंवा इतर काही गोष्टी ठराविक लोकांनी ठेवलेले आहेत, ते खरंच जाताना लक्ष वेधून घेतात आणि तिथे एक वेगळं पण वाटतंय. म्हणजे आपलं एक तर लहानपण आठवत असते किंवा काहीतरी गोष्ट वाटते ज्यामुळे आपुलकी राहते आणि एक वेगळं पण होतंय. तर त्याबद्दल, कारण तो अनुभव एक तुमचा फार मोठा आहे. राजर्षींच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या सगळ्या काळामध्ये त्यांनी कलाकारांना जो मुक्त हस्त दिला आणि राजाश्रय दिला, त्याची जर खरी उदाहरणं असतील तर मोठ्या इमारती आहेत, मोठे सांस्कृतिक गोष्टी आहेत, तर छोट्या पेंटर्सनी सुद्धा हे कोल्हापूर किती छान सजवलंय हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे अगदी साधे विषय बघा की आपण जर देवळापाशी गेलो, आज आपल्या अंबाबाईच्या देवळापाशी गेलो तर एक खूप मोठं अक्षरांचं आक्रमण त्या देवळापाशी झाले. लॉजेस, हॉटेल्स, सराफ किंवा इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं, महाद्वार रोडची दुकानं. मला आठवते त्यावेळी महाद्वार रोडवरती पूर्वी निळकंठ भिकाजी बुलबुले, निभी बुलबुले, 8-8 फूट उंचीची अक्षर होती. त्याच्या शेजारी झाडाखालची संगाज तपकीर, तर ते एक मोठं झाड होतं. त्यानंतर चिपडे सराफांचा वेगळा बोर्ड होता. गुजरीमधले काही बोर्ड जे होते हे लाकडामध्ये केलेले, मेटलमध्ये ओतवलेले, असे सगळ्या एका प्रचंड मोठ्या पिढीनं. मग त्या पिढीमध्ये सांगावकर पेंटर असतील, उल्काडचे दुलगोळे असतील, त्यानंतर पंडित म्हणून होते ते आहेत, किंवा मी तुम्हाला म्हटलं बाबर पेंटर, अशा खूप लोकांनी त्यांच्या अक्षरांमध्ये खऱ्या अर्थानं जीव ओतला होता. त्यांच्या दृष्टीनं ते फक्त टू प्रिंट द फ्लेक्स बोर्ड असा विषय नव्हता. आणि त्यामुळे त्यांच्या पर्सनॅलिटीज, त्यांच्या कलर स्कीम्स हे अत्यंत शांतपणे कोल्हापूरमध्ये जर तुम्ही बघाल तर शाहूपुरीमधली जी धान्य व्यापारी गल्ली होती, तर मला आठवते फार नाही 10 वर्षापूर्वीपर्यंत या धान्य व्यापारी गल्लीची स्वतःची एक आर्किटेक्चरल ओळख होती. ते समोर आलेले लाकडी खांब, ते दगडी भिंती, तिथं आत प्रचंड मोठे धान्याच्या गोणी, जसे कोकणातले कामगार त्यांच्याकडे असलेले ते पितळी, त्यांची ती हत्यारं आणि ट्रकमधनं जाय असायची. आणि तर ते वातावरण ह्या गेल्या 3 वर्षामध्ये बघाल तर तिथं आता ग्लासेसच्या इमारती आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे फसाड आले, फ्लेक्सचे बोर्ड आले, निऑनचे बोर्ड आले. म्हणजे त्या गल्लीनं एका अर्थानं कात निश्चित टाकली. परंतु ती कात टाकत असताना त्या गल्लीचं किंवा अशा असंख्य गोष्टींची जी काही एक आयडेंटिटी होती, जी एक ओळख होती, ती ओळख बदलत गेली. तर कोल्हापूरचे जे काही साईनबोर्ड्स आहेत की ज्या साईनबोर्ड्सचा उल्लेख
माझे गुरु चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अक्षर नावाच्या त्यांनी पुस्तक काढले की महाराष्ट्रातली सगळीच अक्षरं कशी होती. तर त्यामध्ये कोल्हापूरचे 6-7 साईन बोर्ड्स आहेत. त्यात त्यांनी भवानी मंडपावरचं आपलं जे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये देवनागरी कशी वापरली गेलेली आहे ते आहे, किंवा मेन राजाराम आपल्या शाळेपासली काही शिल्प असतील, करवीरनगर वाचन मंदिरांच्या पासली तुम्ही काही अक्षर बघू शकाल. तर ह्या सगळ्या अक्षरांमधनं एक कोल्हापूरचं एक वेगळ्या प्रकारचं देवनागरी लिपीवरचं एक खूप मोठं, कारण कोल्हापूरचं अक्षरवळण हे अत्यंत देखणं होतं आणि त्या देखणेपणामधनं एक खूप छान कम्युनिकेशन त्यावेळी तयार झालं होतं. म्हणजे इथून पार आपण अगदी रंकाळ्यापर्यंत जाऊया, कुठेही जरी गेलं तरी त्या हॉटेलमधले पूर्वीच्या काळामधले ते बोर्ड्स असतील किंवा कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जुन्या रेकॉर्ड प्लेअरवरती वाळा सरबत किंवा काय अशी जी सरबताची नावं लिहिलेली ती अक्षरं, त्याची वळणं, हे सगळं या फ्लेक्स नावाच्या तंत्रज्ञानानं मारून टाकलं. थोडं विषयांतर करतो की तंत्रज्ञान माणसाला कसं अंतर्मुख करतं, काय वास्तव आणतं. तर मी मुंबईला असताना आम्ही माहीमला राहायचो आणि माहीमला एकदा रात्री एक काम करून आम्ही येऊन शेवटच्या लोकलनं माहीम स्टेशनवरती आलो आणि तिथं माहीमचा तो बोर्ड लावला होता लोखंडी पत्र्यावरचा आणि एक पेंटर तिथं उभं राहून कल्पनेनंच तो बोर्ड रंगवत होता. त्याच्या हातात त्याला वाटत होतं की आपल्या हातामध्ये पट्टी आहे, आपल्या हातामध्ये ब्रश आहे आणि तो उभी आडवी ब्रश घेऊन ते रंगवायचा प्रयत्न करत होता. मग मी माझ्या सहकार्याला म्हटलं की बघ, या फ्लेक्समुळं त्याचा बिझनेस गेला, पण त्याला त्या अक्षराने एवढी भुरळ घातली की मी ही अक्षरं कशी रंगवली असती. तर एक खूप मोठा कला प्रवास कोल्हापूरच्या या साईन बोर्ड पेंटर्सनी अत्यंत सक्षमपणे कलासक्त पद्धतीनं घडवलेला आहे. आता काही दवाखान्याची लाकडी अक्षरं कोल्हापूरमध्ये होती, काही एंटरप्राइजेसनी किंवा काही इंडस्ट्रीजनी पितळी अक्षरं आपली करून ठेवली. तर माझी अशी विनंती आहे की काळाबरोबर त्याचा बदल जरूर करा, परंतु किमान हे जे साईन बोर्ड्स आहेत हे अडगळीत का असेना परंतु ते राहू देत. याचं कारण आजपासून 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जेव्हा कोल्हापूरच्या सांस्कृतिकबद्दल जागतिक जेव्हा काही स्पंदन निर्माण होतील तेव्हा डिस्कवरी सारखी चॅनेल्स कोल्हापूरच्या आर्ट कल्चरवर, इथल्या साईन बोर्डवरती एक निश्चित डॉक्युमेंटरी करतील आणि त्यावेळी जर आपण त्यांना कुठला डाटा, कुठला जर व्हिज्युअल रेफरन्स जर काही दाखवू शकत नसतो तर मग ते खूप आपलं दुर्दैव ठरेल. त्यामुळे या माध्यमातून मी सांगतो की आपल्याकडे जे तुम्हाला वाटतं की जे जुन्या काळात केलेलं आहे ते मन लावून केलं होतं, ते हातानं केलं होतं, त्याच्यामध्ये आर्ट होती आणि ती आता आर्ट किमान आपण तशी न करू शकत नसलो तरी आहे ते डिस्ट्रॉय न करता ते जर शांतपणे आपण जपून ठेवलं. खूप छान घराची नावं आहेत कोल्हापूरमध्ये, सिमेंटच्या अक्षरामध्ये कोरलेली घराची नावं आहेत, लाकडी पट्ट्यांवरती कोरलेली नावं आहेत. मग आता प्रत्येकानं जर नवीन तंत्रज्ञान वापरलं तर वापरायला हरकत नाही, परंतु जे तुमच्या पूर्वजांनी, आई वडिलांनी, आजी आजोबांनी केलेली जी अक्षर आहेत, जे काही रेफरन्सेस असतील, हे एका ट्रंकमध्ये एखाद्या छोट्या पेटीत जर आपण ठेवू शकलो तर कोल्हापूरचा गेल्या एक साधारण 100-125 वर्षाचा अक्षर इतिहास, कलेचा इतिहास आणि आपला सगळा व्हिज्युअल इतिहास जो आहे, हा इतिहास आज आपल्याला साठमारीमध्ये गेल्यानंतर साठमारीत गेल्याचा भास होतो, कारण तिथं अजून कुठेही आपल्याला रंग दिसत नाही आहे. ते उगवलेलं गवत, तिथले ते 2 हत्ती आहेत, ते आत एंट्री केल्यानंतर थोडंसं लँडस्केपिंग आणि ते सगळं दगड, ह्यातनं तो काळ आपण त्या काळामध्ये त्या सेकंदाला फेकलो जातो, त्या काळाचा आनंद घेऊ शकतो. तर अशी काही आपापल्या घरात ज्या काही गोष्टी असतील त्या जर इंटॅक्ट ठेवल्या तर त्या काळचं कोल्हापूर पुन्हा उभं करताना आपल्याला खूप सोपं होईल. नाही, आणि ते खरंच म्हणाला भावतंय पण सर. म्हणजे मला याच्यातनं अजून एक अशी गोष्ट विचारायची होती की जसं पूर्वीचं चुलीवरची भाकरी असेल, चुलीवरचा रस्सा किंवा चुलीवरचं जेवण किंवा अशा कुठल्याही गोष्टी त्या काळात एवढं त्याला महत्त्व वाटल्याने लोक बदलत गेली आणि आता परत त्याबद्दल एक ओढ निर्माण झाली. तसे या गोष्टी अशा होतील का नंतर? या गोष्टींना खूप या गोष्टी लोकांना अपील करतील, म्हणजे जुने साईन बोर्ड असतील किंवा जुना आता तुम्ही जसं सांगितलं साठमारीचं ठिकाण, अशा गोष्टी परत बघताना ऑफकोर्स लोकांना ते अपील करतात. जरी बदलात लोक गेलीत, 5 स्टारमध्ये गेलीत, एकदम राजवाड्यासारखं वेगळं काहीतरी बांधलं, परंतु ते पूर्वीचं आहे ना, ते अपील करणार लोकांना. तर ते आणि अर्धा वर्षानंतर ते होईल का? म्हणजे जसं आता याचं कारण कसं आहे की किंवा कले क्षेत्रात पण तसं व्हायला लागलं, ओल्ड जे आहेत गोष्टी त्या आता लोकांना, तरुणांना पण अपील करायला लागलेत. याचं कारण काय की जी जुनी चित्रकला होती, जी जुनी बोधचिन्ह होती, जी जुनी अक्षरांची पद्धत होती, यामध्ये त्या लोकांनी ती परंपरागत पद्धतीनं आपल्या समोर आलेली होती, हा एक भाग. आणि त्याच्यामध्ये एक कलेचा एक स्पर्श होता की जो हल्ली या कम्प्युटरच्या अक्षरांना आणि यांना नाही आहे. हे सगळं इतकं मेकॅनाइज होत गेले की मी ज्या अक्षर ऑपरेट करतोय तेच तुम्ही ऑपरेट करताय, पण माझं हस्ताक्षर आणि तुमचं हस्ताक्षर यामध्ये फरक आहे. माझं क्ष खूप
गोड वाटत असेल आणि तुमचं समजा गोड वाटत असेल, तर हे जे मानवी मनाला, डोळ्यांना, दृष्टीला, बुद्धीला आणि या सगळ्या जाणीवांना जे पटकन अट्रॅक्ट करायचं, ते शेवटी ह्युमन टू ह्युमन जे असतं, ते वेगळेपण, हां. तो युनिकनेस. म्हणजे ताप आल्यानंतर एखाद्या रोबोचा, यंत्रमानवाचा हात बाळाला माया नाही करू शकणार, त्याला आजीचा किंवा आईचा हात पाहिजे. तर हे जसं आहे तसं एखादा मेसेज देताना की समजा ममा थँक्स हे मला म्हणायचं आहे आणि मी ते जर चांगल्या मोठ्या फॉन्टमध्ये काहीतरी त्याला 3D काहीतरी इफेक्ट दिला आणि गोल्डन रंगातलं प्रिंट काढून मी ते जर फ्रीजवर चिकटवलं, तर मला ते कदाचित ग्रीटिंग कार्ड वाटेल दुकानातनं विकत आणलेलं. आणि तेच मी माझ्या साध्या वहीच्या कागदावरती पेनानं लिहिलं मामा थँक्स, आणि त्याच्या बाजूला छान मुली काढतात तसे कुंडी आणि फुलं स्केच पेननं काढली आणि ते चिकटवलं. तर पटकन मला वाटतं की हिच्या बाय हार्ट आलंय. याचं कारण ती जी एक्सप्रेस झाली आहे किंवा ती जी भावना आहे, ती भावना एक्सप्रेस होत असताना कुठं मशीन वापरायचं आणि कुठं स्वतः काम करायचं हे माणसांना आता खरोखर ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. काही ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बिनधास्तपणे वैयक्तिक ज्यावेळी एखाद्याला पत्र लिहायचं किंवा तर त्यानिमित्तानं आपलं हस्ताक्षर सुधरेल, कसं लिहायचं याचं एक शास्त्र तयार होईल. आणि हे सगळं मी असं म्हणत नाही की आपण मोडी शिकली पाहिजे, असं अजिबात म्हणत नाही, शिकली तर उत्तम, परंतु किमान आपण काहीतरी लिहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या बोटातनं आपण काहीतरी लिहू शकतो रादर दॅन टायपिंग. तर असं केलं तरच हे सगळं जपलं जाणार आहे. आणि ही काळाची गरज आहे, कारण कोल्हापूरसारख्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या शहरावर जगाचं वेगळं लक्ष आहे. कारण इथला प्रत्येक माणूस हा उपजत काही ना काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं ऊर्जा घेऊन आलेला आहे, वेगळ्या प्रकारचं कला घेऊन आलेला आहे. आणि ती आपल्याला एक्सप्लोर करायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी वैयक्तिक काम हे करावंच लागेल. जसं तुम्ही आता म्हटलात की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जपल्या पाहिजेत. मला जाहिरात क्षेत्राला धरून एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आपल्या दर्शकांना मार्गदर्शन की खूप सारे लोक अशी आहेत, खूप सारी तरुणही अशी आहे की आता ती या क्षेत्राकडे वळते. हे क्षेत्र आता खूप वास्ट झाले. जसं आपण मगाशी बोलताना बोललो की सोशल मीडिया आणि इतर गोष्टी आता हे इतर सोर्सेस ज्यावेळीपासून निर्माण झाले, तस त्याला मध्यवर्ती ठेवून आणि आता तुम्ही जे बदल सांगितलेत की आता अशाशी गोष्टी बदल केला तर ते लोकांना अपील होतील. ज्या तंत्रज्ञानाने आपल्याला दिल्यात त्या आहे तशा मांडून इतक्या अपील नाही होत. तर या गोष्टींनी याला मध्यवर्ती ठेवून तुम्ही काय मार्गदर्शन करा? आम्ही ज्यावेळी कलानिकेतनमध्ये शिकलो त्यावेळी जाहिरात क्षेत्र हे प्रिंट मीडियापुरतं म्हणजे छपाईपुरतं मर्यादित होतं, वर्तमानपत्र आणि जाहिराती, बाकीचे विषय होते. परंतु आता या गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये जागतिकीकरणाचा हा सगळा मुक्त अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे प्रत्येक जगातली आधुनिक गोष्ट ही भारतामध्ये कालांतरानं आलेली आहे आणि ती मग महानगरांमधनं कोल्हापूरपर्यंत येऊन पोचलेली आहे. तर हा एक खूप मोठा तांत्रिक बदल आहे. तर ह्यामध्ये या क्षेत्रामध्ये येऊ शिकणारे इच्छिणारे जे कोण विद्यार्थी जे कलाकार आहेत त्यांना मी एक सांगू इच्छितो की टेक्नॉलॉजी म्हणजे नॉलेज नव्हे आणि जाहिरातीपुरतं येस तिथं नॉलेज आहे. एडिटिंग टेबलवर तुम्ही बसला तर टेक्नॉलॉजी इज द नॉलेज. पण त्या नॉलेजमध्ये तुम्हाला जर भाषा कळत नसेल, तुम्हाला जर चित्रभाषा कळत नसेल, तुम्हाला जर शब्द कळत नसतील, ते जर कळाले तर तुम्ही आणखीन एक पाऊल जास्त पुढे जावा. म्हणजे तुम्हाला जे सॉफ्टवेअर माहिती आहे या सॉफ्टवेअरमधनं तुम्ही तांत्रिक खूप मोठं काहीतरी अचीव करू शकाल. परंतु त्या तांत्रिकतेसोबत त्या गोष्टीची जी जर भावना समजू शकली आणि त्या भावनेला जर तुम्ही त्या तांत्रिकतेमधनं जर व्यवस्थित आणलं तर एक खूप मोठ्या प्रकारचं तुम्हाला अचिव्हमेंट होईल, क्रिएटिव्हिटी होईल. आणि ह्यामधल्या क्रिएटिव्हिटी जाहिरात क्षेत्र हे तुम्हाला दिसतं इतकं खूप गुडी आणि असं खूप हे नाही आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच मजा घडत नाही, तिथं खूप हेल्दी वातावरण असतं असं नाही आहे. यामध्ये प्रचंड कष्ट करावे लागतात. यामध्ये 24 तास तुम्हाला सजग राहावं लागतं, डोळे उघडून सजग राहावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला हे रिझल्ट्स द्यावे लागतात. कारण तुम्ही एखादं चित्र स्वतःच्या घरात पेंटिंगसाठी काढलं, एखादा लेख स्वतःसाठी लिहिला तर त्याला रिस्पॉन्स हा अपेक्षित नसतो. परंतु तेव्हा तुम्ही एखाद्या जाहिरातीसाठी एखादं घोषवाक्य लिहिता, एखादं शब्दांकन तयार करता, त्यावेळी मात्र ही सगळी बंधनं आपल्यावर पडतात आणि मर्यादित वेळेत, मर्यादित पैशात, मर्यादित साधनांमध्ये आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी ही ज्याप्रमाणे कस असतो सोन्याचा त्याप्रमाणे त्या कसावरती घासावी लागते. आणि तिथंच आपली परीक्षा असते. आणि ही परीक्षा वर्षातनं 2 टर्म अशी नसती, ती 2 टर्ममधनं 365 वेळा असते. म्हणजे असं धरून चालू आहे की आता आपण सगळे टेक्नोक्रॅट्स आहोत आणि आपल्याकडचे मोबाईल काढून घेतले, कम्प्युटर निघून गेले, आपल्याकडे कुठलेही साधन आणि आपल्याला सांगितलं की तू आता हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये हे साधनं नसताना कसा विकशील ते सांग. तेव्हा मग आपल्याला पुन्हा
आपल्या ब्रेनला उलटं फिरवावं लागतं आणि मग तिथनं आपल्याला मग कम्युनिकेशनची सगळी गोष्टी आपल्याला आठवाव्या लागतात की मग मी घंटा वाजवावी काय, मी टाळी वाजवावी काय, की मी त्याच्यावरती काही गिफ्ट द्यावं काय, मग मी हातवारे करून द्यावं काय, देहबोलीतनं कसं विकावं काय. तर हे सगळं आपल्याला यायला पाहिजे आणि हेच सगळं जाहिरातीच्या आजच्या आधुनिक काळामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचं आहे. बरोबर. सर आपल्याला काही प्रश्न येत आहेत, म्हणजे शुभेच्छा पण तेवढ्याच आहेत. पायल पालोजी विचारते की सर वी वुड लाईक टू नो मोर अबाउट नन्नी कली. पायल माझ्या मते घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ती मास कम्युनिकेशनला आहे. तर तुम्ही मगाशी सांगितलं की नन्नी कलीमध्ये आम्ही एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तो लोगो आमचा नाही आहे, ते माझे आणखीन एक गुरु राज कांबळे म्हणून आहे त्यांचा आहे, त्यांच्यासोबत आम्ही काही काम केलेलं आहे. नन्नी कली ही जी कॉन्सेप्ट आहे ही अशी आहे की कॉर्पोरेट्स क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना एक जो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जे म्हणतो तर तो नुसता दॅट इज नॉट ओनली अ CSR फंड विच इज युटिलाइज्ड इन दॅट पर्टिक्युलर मुवमेंट ऑर पर्टिक्युलर दिस थिंग. तर नन्नी कलीमध्ये त्यांनी असं म्हटलं की त्यांनी एक रिव्ह्यू घेतला की भारतामध्ये काही प्रदेशामध्ये मुलींना शाळेत घातलं जातं आणि कशासाठी जास्त शिकवायचं आहे म्हणून लग्नच तर तिचं करायचं आहे म्हणून तिची शाळा 6वी 7वी 8वी किंवा अशा वेळी तिची शाळा थांबवली जाते. तिला किमान 10वी होण्याचा तिचा जो काही एक अधिकार आहे, नैसर्गिक हक्क आहे, शैक्षणिक हक्क आहे, तो पूर्ण करू दिला जात नाही. तर नन्नी कली या मुवमेंटमध्ये त्यांनी असं केलं की बाय वन प्रॉडक्ट आणि त्या प्रॉडक्टमधला एक ठराविक जो एक काही पर्सेंटेज त्याची जी अमाऊंट आहे ही अशा सोशल ऑर्गनायझेशन्सकडून NGOजकडून मुलींना शिकवण्यासाठी त्याच्यासाठी त्यांचा खर्च होईल. आणि मग झालं कसं की मुंबई, पुणे, कलकत्ता, चेन्नई या सगळ्या ठिकाणी एक प्रचंड मोठा वर्ग जो शॉपिंग हा विशेषतः हा जे मोठे जे बाजार्स आहेत त्या बाजारमध्ये याची मॉल्समध्ये याची खूप पोस्टर्स लागली. त्या प्रॉडक्टवर नन्नी कलीचे लोगो आले की मग ती पावडर असेल किंवा काय कुठलेही प्रॉडक्ट्स असतील तर त्या प्रॉडक्टवरती त्या कंपनीनं ते नन्नी कलीचं एक प्रिंट केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं याच्यातली क्रेडिबिलिटी की नन्नी कली प्रोजेक्टचा जो सक्सेस रेशो आहे हा त्यांनी त्यांच्या डोनर्सपर्यंत पोहोचवला की तुम्ही नन्नी कलीला असं असं कोऑपरेट केलं आणि नन्नी कलीमुळं ह्या स्टेटमध्ये, ह्या राज्यामध्ये, ह्या गावामध्ये एवढ्या मुली ह्या वर्षी शिकल्या, एवढ्या मुली पुढच्या वर्षी शिकतील. आणि त्यामुळं दिस इज द फर्स्ट मुवमेंट की ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ऑफ डोनर्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओनर्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून नन्नी कली ही एक कॉन्सेप्ट त्यांनी तयार केली. आणि ज्यासाठी त्यांनी ओपन ॲडव्हर्टायझिंग फोरम तयार केला होता की यू कॅन कंट्रीब्यूट युअर आयडियाज, तुम्ही तुमची आयडिया नन्नी कलीसाठी द्या आणि मग ते कुठल्याही स्वरूपाचे असतील. आणि मग तिथून त्या कंपनीनं त्या स्पॉन्सर करून टाइम्स ऑफ इंडियाबरोबर नन्नी कलीबरोबर त्याचं हे झालं, असोसिएशन झालं आणि मग ही एक कॅम्पेन त्याप्रमाणे राबवली गेली ॲज आय नो. ग्रेट, फार सुंदर काम आहे सर. संजय हळदीकर सर विचारतात की माणसाला आतला आवाज आहे का हरवलाय? संजय हळदीकर माझे एकदम चांगले मित्र आहेत. तर हळदीकर साहेब असं मला वाटतंय की माणसाला आतला आवाज आहे पण ते शोधायचं हरवलंय. ह्याचं कारण असं आहे, हा खूप ह्या चर्चेपेक्षा वेगळा विषय आहे. कारण संजय हळदीकर एक अत्यंत संवेदनशील नाटककार, लेखक आणि चाइल्ड थिएटरमध्ये, किड्स थिएटरमध्ये काम करणारं एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये. तर त्यांच्या विषयाचं मला त्यांच्या प्रश्नाचं महत्त्व असं वाटलं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर की एका बाजूला इतका सगळा उपभोक्तावाद, वेगळ्या प्रकारची मुक्त अर्थ भांडवलशाही आणि याच्यामध्ये कोणतरी मनाचा विचार करतं, आतल्या आवाजाचा विचार करतं, हे खूप महत्त्वाचं आहे. माणसाला आतला आवाज आहे, तो आतला आवाजच माणसाचा जो असतो हा त्याच्या कामातून, त्याच्या विचारातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या देहबोलीतून येत असतो. आणि तो आवाज आहे का तो आत मुका आहे हे खूप वेगळ्या विषयाची चर्चा होईल त्यातली. परंतु मनामध्ये घुसमट असेल तरी ती आवाजातूनच बाहेर येईल, मनामध्ये निराशा असेल तरी त्या आवाजातूनच बाहेर येईल. आतला आवाज जो आहे हा आतला आवाज प्रत्येकाला असतो आहे. माणसाला ऐकण्याच्या असंख्य संधी असतात, तो आतला आवाज ऐकत नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण असं आहे की मी एका प्रचंड मोठ्या अननोन अशा शहरामध्ये एका बस स्टँडवर उभा आहे. हजारो कृत्रिम आवाज मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. लॉटरीच्या जाहिराती आहेत, बस सुटण्याच्या जाहिराती आहेत आणि कुठल्या तरी जाहिराती आहेत. गोंगाट चाललाय, कलकलाट चाललाय, लोक मोबाईलवर बोलतायत. हे झाले कृत्रिम आवाज.
आणि मला ज्या गावात पोचायचं आहे त्या गावामध्ये पोचताना मला जर बस अलीकडे थांबली तर मी लहानपणी तो जो ओढा ओलांडून जायचो तो ओढा आता तसाच असेल का कारण मी 15 वर्षांनी गावाला चाललोय का तिथेही बिल्डिंग झाल्या असतील हा माझ्या मनातला आतला जो प्रश्न आहे हा प्रश्न माझा आतला आवाज आहे की जो आतला आवाज माणसाच्या मूळ प्रेरणेशी निसर्ग आणि जाणीवांशी कायम संवाद ठेवून असतो तर तो आतला आवाज जर ऐकला माणसानं तर खूप छान होईल आणि आपल्या सुदैवानाशी आतला आवाज असणारी आणि आतल्या आवाजाप्रमाणे काम करणारी संजय सखी अशी कित्येक माणसं समाजात आहे म्हणून तर ही आवाज की दुनिया अशी सगळी चांगली चाललेली आहे. अधिकारी सरांना मलाही सांगायला वाटेल की हा असा प्रश्न आहे की खरंच खूप याच्यावरती मोठी चर्चा होऊ शकते. मोठी चर्चा होऊ शकते. ऍक्च्युली हा डीप विषय आहे. डीप विषय आहे. आणि रोहन स्वामी विचारत आहेत तरुण मुले या क्षेत्रात येऊ पाहत आहेत याला आपण कसे मार्गदर्शन करणार आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं त्याबद्दल तर या क्षेत्रात मुली कमी काम करत आहेत यावर आपलं मत काय आहे? रोहनच विचारला काय प्रश्न? हो रोहन स्वामी. हां रोहन कसं आहे की आपल्या शहराची जडणघडण आणि या शहराचं एकूण सांस्कृतिक हे बघितलं तर आत्ता मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकून काम करत आहेत. आज तू मीडियाचं उदाहरण घे की मीडियामध्ये आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्ग आपलं योगदान देतोय आणि अत्यंत ताकदीनं वेगळ्या प्रकारे माध्यम क्षेत्रामध्ये स्त्री शक्तीचं एक वेगळं दृश्य आपल्याला दिसतंय. दिल्ली पुणे चेन्नई या ठिकाणी तर मोठमोठ्या जाहिरात संस्थांमध्ये ज्याला आपण म्हणतो की जे प्रचंड मेहनतीचं काम आहे हे मेहनतीचं काम सुद्धा महिला वर्ग करतोय. एखादं शूटिंग असेल एखादी क्रिएटिव्ह टीम असेल क्लायंट्स ब्रीफिंग असतील क्लायंटचं प्रेझेंटेशन असेल तर आता आम्ही आणि शिरीषनी काही राजकीय पक्षांना ज्यावेळी प्रेझेंटेशन केलं त्यावेळी बहुतेक मोठ्या एजन्सीच्या ज्या काही जे प्रतिनिधी होते हे अत्यंत फ्लुएंट इंग्लिश बोलणाऱ्या अत्यंत आत्मविश्वासानं या क्षेत्रातल्या जाणीवा माहीत असलेल्या या क्षेत्रामध्ये पूर्ण डेटा माहीत असलेल्या ज्या महिला होत्या ज्या मुली होत्या त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हे केलेलं आहे. परंतु कोल्हापुरात पण हे दिवस येतील परंतु ह्या जाहिरात क्षेत्रावरती दक्षिणेचा जो प्रभाव आहे म्हणजे दक्षिण भारताचा जो प्रभाव आहे यामधनं साधारण 30 ते 40 वर्षापूर्वी दक्षिणेमधल्या अनेक मुली की ज्यांचं जन्मतः इंग्रजी चांगलं होतं ज्यांना जन्मतः एक ग्लोबल त्यांचं कम्युनिकेशन सुरू होतं ह्या मुली दिल्ली आणि या संपूर्ण उत्तर भारतामध्ये पसरल्या आणि आज तुला म्हणजे सांगायला अभिमान वाटेल की भारतामधल्या सगळ्या ज्या टॉपमोस्ट ॲड एजन्सी आहेत या ॲड एजन्सीमध्ये जितकं पुरुष महत्त्वाचे आहेत तितकीच महिलांचं योगदान हे तो नाकारून चालणार नाही. इव्हन त्यांनी खूप वेगळ्या स्वरूपाचं म्हणजे जिथं मीडिया रिसर्च असेल किंवा जिथं मीडिया प्लॅनिंग आहे तिथं महिला म्हणजे तुला आता एक साधारण सांगायला हरकत नाही की मुंबईमधली खूप मोठी होर्डिंगची कंपनी आहे त्या कंपनीचं भारतभरामध्ये जवळपास एक नाही म्हटलं तरी 7-8 हजार होर्डिंग्ज असतील. विमानापासून ती कंपनी जाहिरात करते तर सिंगल हँडेड एक ज्या मॅडम आहेत त्या हँडल करतात सगळ्या आणि त्यांना सगळा डाटा त्या कंपनीचा पाठ आहे की परभणीमध्ये किती होर्डिंग आहेत हेही त्या सांगू शकतात आणि नोएडामध्ये किती होर्डिंग आहेत हेही त्या पटकन सांगू शकतात. तर महिलांचं योगदान आहे आणि आपल्याकडे हळूहळू ते वाढेल. त्या जाणीवा जसजशा आता आपण मोठ्या होत जातील त्याप्रमाणे ते होत जाईल. थँक्यू सर. खूप साऱ्या शुभेच्छाही आपल्याला आलेल्या आहेत तर मी प्रत्येकाचं नाव घेण्याचा प्रयत्न करतोय. धनंजय कांबळेंनी तर परफेक्ट अँड प्युअर थॉट्स असं सांगितलं आहे. मृदुला कुलकर्णी म्हणतात की ग्रेट. मला पात्रे म्हणतात खूप छान आणि गरजेचं मार्गदर्शन आपलं सध्या चाललं आहे. अनुराधा कातिककर म्हणतात परफेक्ट. टपिवडे सरांनीही सांगितलं आहे की मुलाचं मार्गदर्शन चालू आहे. खूप साऱ्या अशा शुभेच्छा आहेत. काही जणांची नावं चुकून याच्यात राहून गेली तर त्याबद्दल सॉरी. आणि सर खरंच आपण वेळेचं बंधन पाळून थोडक्यात आपण इथं मुलाखत आटोपती घेतोय परंतु त्याआधी पुन्हा एकदा मला सर्व दर्शकांचे आणि ज्यांनी खूप साऱ्या स्पेशल गेस्टनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला त्यांचं मार्गदर्शन आम्हाला देण्यासाठी किंवा समोर दर्शकांना देण्यासाठी सर्वांचे मी आभार मानतो. मुळात मला सांगायला सर्वांना आनंद होतो की आता इथून पुढे एक वेगळ्या उत्साहानं आम्ही काम करणार आहोत आणि त्याबद्दलचे शेड्युलिंग किंवा इतर गोष्टी आपल्या पेजवरती येतीलच. आम्हाला जो मिळाला इतका मोठा प्रोत्साह काय म्हणतात ते प्रतिसाद आहे याबद्दल आता आम्ही यूट्यूब आणि इतर ठिकाणी सगळं आलेलो आहोतच. त्याच्यात पदार्पण होत आहे तर त्याचंही प्रमोशन हळूहळू होत जाईल. आणि म्हणजे काय म्हणतात की नाही नफा ना तोटा असंच आम्ही हे सुरू केलं होतं आमच्या इतर कामाच्या सोबत कट्ट्याचं आणि त्याला आता एक वेगळं स्वरूप सर प्राप्त झालेलं आहे.
इथून पुढेही अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार मानतो मी. आणि आमच्या कट्टा कोल्हापुरी टीमकडून आपल्यासाठी आज एक स्पेशल असं गिफ्ट देतो आमच्या 50व्या एपिसोडसाठी. थँक्यू. आभारी आहे. आणि या दिवाळीच्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देणं गरजेचं असं आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपल्यासमोर खूप मोठी आव्हानं आहेत, परंतु आनंदाचे सगळेच क्षण आपल्याला विसरून चालणार नाहीत. जे काही संकट आलेली आहेत ती तर असणारच, ती आपल्याला फाईट करायची आहेत, ते आपल्या कोल्हापूरच्या रक्तातच आहे. आणि जेव्हा कट्ट्यावर माणूस बसतो त्यावेळी तो प्रत्येक वेळी एखादीच गोष्ट 24 तास सगळेल असं नाही आहे. त्यामुळे दिवाळी आहे, आपण आनंदाने सगळी दिवाळी करूया. आव्हान आहेत आणि कट्टा टीमला आपल्या सगळ्यांच्या वतीनं कोल्हापुरी कट्टा टीमला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी एक काय पुस्तक दिले ते जरासं मी पुस्तक ही एक अशी गोष्ट आहे की त्यासाठी जी कोल्हापूरमध्ये आपल्याला फार गरजेची आहे. भरपूर वाचन करूया. धारावी क्षेत्र आणि इतर ठिकाणी तर पुस्तकांची खूप सारी काय म्हणतात एक गरज असतेच. हो. यशोदा भागवत यांनी जाहिरातीचं जग म्हणून एक पुस्तक दिलं आहे. आणि मला माहिती आहे की कोल्हापूरचे काचवाले भागवत त्यांच्या त्या भगिनी आहेत, मुंबईमध्ये असतात. आणि यांनी खूप वेगळ्या स्वरूपाचं काम 1960s 70s केलेलं आहे. आणि त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि कोल्हापूरच्या असलेल्या आहेत. तर मी रोहनला सांगू शकतो की रोहन, कोल्हापूरच्या एका महिलेनं केवळ जाहिरात क्षेत्रात कामच नव्हे, मार्गदर्शनच नव्हे, तर पुस्तक त्यांचं पब्लिश होऊन ते मला मिळालेलं आहे. आणि इतकी मोठी झेप या कोल्हापूरच्या स्त्री ऊर्जेची आहे. तर आपण या लक्षात ठेवूया. आणि पुन्हा एकदा कोल्हापुरी कट्टा या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. आणि मी सरदारसुद्धा आपल्या सर्वांचा निरोप घेतो. त्याआधी सांगतो की पुढचं जे लाईव्ह असणार आहे त्याचा आम्ही अपडेट थोड्याच वेळात टाकू पेजला. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.